किसानों को प्याज का भाव नहीं मिल रहा है, भाव बहुत कम हो गए, मार्केट में टूट गए हैं। और इसी को लेकर कल माननीय मुख्यमंत्री जी देवेंद्र जी फडणवीस की अध्यक्षता में दोनों उप मुख्यमंत्री हैं और हमारे पणन मंत्री जयकुमार जी है, रावल, मैं खुद वहाँ पर जा रहा हूँ, विखे पाटिल साहब है, दादा भूसे जी है और 2-3 मिनिस्टर, मतलब ऐसे 6-7 मिनिस्टर की टीम हमारी मुंबई दिल्ली जा रही है। माननीय देश के गृह मंत्री माननीय अमित भाई शाह इनकी अध्यक्षता में वहाँ पर एक मीटिंग होने वाली है। मुझे लगता है इसमें से जरूर कोई अच्छा रास्ता निकलेगा और किसानों को उन्हें जो अपेक्षित है ऐसे भाव मिलेगा। जब 25 रुपये प्याज की दाम देने की बात प्रस्ताव आप वहाँ पे रखेंगे और खासकर जो विपक्ष का ये कहना है कि अब तक जो प्याज खरीदा जा चुका है वो डिफरेंस बनता है, तो डिफरेंस का भी प्रस्ताव। ये सारी बातें कल के मीटिंग में रखी जाएगी। किसानों की क्या मांग है, डिफरेंस का क्या होगा, ये सारी बातें हम माननीय अमित भाई शाह इनके सामने रखेंगे। मुझे लगता है पॉझिटिव्ह निर्णय इसके ऊपर जरूर होगा। काही वेळापूर्वी गुलाबराव पाटील साहेब इथं आले होते आणि त्यांनी जळगावच्या विधान परिषदेवर दावा केला। जळगावच्या विधान परिषदेवर जो तुमचा हक्क आहे, भाजपकडे ती जागा आहे, पण आता त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला ते हवी आहे। मला वाटतं जळगाव असेल किंवा 17 जागा आहेत महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळे दावे होत आहेत, पण यामध्ये मेरिट बघितलं जाईल। या संदर्भामध्ये गेल्या 25-30 वर्षापासून ही जागा भाजपकडेच आहे। आमचं पूर्ण संख्याबळ त्या ठिकाणी आहे। आमची मागणी आणि अनेक ठिकाणी भाजपच पहिल्या नंबरवर आहे, पण मला असं वाटतं आम्ही महायुतीमध्ये आहोत। या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, माननीय आमचे शिंदेसाहेब आहेत उपमुख्यमंत्री, माननीय आमच्या ताई आहेत मुख्यमंत्री पवारताई, हे या ठिकाणी बसून निर्णय करतील आणि यामधून सन्मान्य तोडगा या ठिकाणी निघेल। कुठेही आमच्यामध्ये वाद राहणार नाही। आम्ही महाविकास आघाडी महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी सगळे लढणार आहोत। भाऊ, कांदा प्रश्नावरती विरोधक असं म्हणतात की कुठेतरी सत्ताधाऱ्यांना वेळ नाहीये कांदा प्रश्न सोडवण्यासाठी, ज्या निवडणुका आहेत त्याकडेच लक्ष दिलं जातं। अजिबात नाही आहे, कांद्याकडे आमचं पूर्ण लक्ष आहे। मला वाटतं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ज्या वेळेला भाव तुटलेत, कमी झालेत, त्यावेळेला आम्ही जे मदत केलेली आहे, जे अनुदान दिलं असेल, कांद्याला भाव दिला असेल, तो आजपर्यंत तुमच्या सरकारच्या विरोधकांनी कधी सत्तेत असताना दिलेला नाही। आपण सगळं कॅल्क्युलेशन मी करून तुम्हाला सांगतो की आतापर्यंत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने किती मदत केलेली आहे आणि म्हणून या म्हणण्यामध्ये कुठलंही तथ्य नाही। उद्या पुन्हा आम्ही दिल्लीला जात आहोत, माननीय अमित भाई शाह यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आहे। निश्चित यामध्ये एक सन्मान्य तोडगा त्या ठिकाणी निघेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल। पालघरच्या पोटनिवडणूक एकेकाळी तुम्ही गाजवली होती, आता चर्चा अशी येते की एकनाथ शिंदे भाजपचे विरोधक असणाऱ्या हिंदुत्व ठाकूर या कंपनींना स्वतःकडे घेऊन पाहत आहेत आणि नवीन राजकारण मांडून पाहत आहेत। याचा खरंच कॅल्क्युलेशन काय होईल की मित्रपक्षच आपल्या तुमच्या भाजपच्या विरोधातल्या जवळ करून मागतात? आपण बघताय अलीकडच्या काळामध्ये काही वर्षामध्ये अनेक लोक जे वारंवार विरोधामध्ये होते ते आता आमच्या पक्षामध्ये येत आहेत, महायुतीमध्ये आहेत, कधी शिंदेसाहेबांकडे जात आहेत, कधी आमच्याकडे येत आहेत। ते चालणार आहे, तर काही कायमस्वरूपी आमचा विरोध असायला विषय नाही, पण आता शिंदेसाहेब कुणाला घेत आहेत कुणाला नाही या बाबतीत मला कुठलीही कल्पना नाही। हा त्यांचा प्रश्न आहे, त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। बिल्कुल, वंदे मातरम सबको कहना ही पड़ेगा। इस देश में अगर रहना है तो वंदे मातरम कहना है। हमारी मांग तो यही है। क्या उसमें क्या बुरा है? हम भारत माता की वंदना कर रहे हैं, भारत माता के लिए कह रहे हैं, जनगणमन जैसे हो, वंदे मातरम हो, ये बोलना ही चाहिए। और ये हमारा राष्ट्रगान शुरू से है, ये कोई आज हमने लाया नहीं कि हमारी सरकार आ गई और हमने वंदे मातरम कहने के, ये शुरू से है। तो इसलिए मुझे ऐसे लगता है कोई कुछ भी लिखो, कोई भी सड़क पे उतरो, वंदे मातरम सभी को कहना ही होगा। नहीं, मुझे ऐसे लगता है कि कोई भी कॉलोनी में हो, सोसाइटी में हो, अपने फ्लैट में हो, बकरे मारने की इजाज़त नहीं है। हर साल इस पर झगड़े होते हैं, इसे कानून इसे कोई अलाउ ही नहीं है, तो ऐसा करना ही नहीं चाहिए। अगर कोई ऐसा कहता है, करता है, तो उस पर सख्त से सख्त कार्रवाई की जाएगी। बैठकीमध्ये अनेक विषय असतात, मात्र विधान परिषदेमध्ये जी काही रस्सीखेच सुरू
आहे त्याची चर्चा देखील त्या दिल्लीच्या बैठकीत होईल का? कारण अनेक जागांवरचा तिढा हा अद्याप कायम आहे. मला वाटतं की फार काही तिढा नाही आहे, तो लवकरच आजकालमध्ये सुटेल. आणि उद्याची जी बैठक आहे अमित शहांकडे माननीय आमच्या नेत्यांकडे, ती फक्त कांदा विषयावर आहे. इथे कुठेही आमदारकीच्या जागा कुणाला सोडायच्या, कुठे सोडायच्या, हा त्या बैठकीचा विषय नाही. आमचा विषय तर अजिबात नाही. एकनाथ शिंदे पण नुकतेच दिल्लीला जाऊन आलेले आहेत, अमित शहांचीच बैठक घेऊन आलेले आहेत. का त्यांना वारंवार दिल्लीला जावं लागतंय आणि इथल्या इथे नेतृत्वामध्ये सुटत नाही आहे म्हणून दिल्लीवारी करावी लागते का? मला वाटतं अनेक प्रश्न आहेत राज्यातले, ते खूप मोठे मोठे खात्याचे मंत्री आहेत, त्यामुळे विविध प्रश्न असतील ना, वेगवेगळे प्रश्न असतील. काही इलेक्शनसाठीच ते गेले आणि इलेक्शनच्या विषयावरच गेले असं समजण्याचं अजिबात कारण नाही. नाशिकमध्ये किंवा कांदा प्रश्न जो पेटलेला आहे त्यावरनं ज्या ठिकाणी विरोधक आंदोलन करत आहेत, विरोधकांमधले जे नेते आहेत त्यांना आता ताब्यात घेतलं जात आहे. महागाई वाढलेली आहे आणि त्याविरोधात आक्रमक आणि मला असं वाटतं की विरोधकही बघा, म्हणजे विरोधकांना वाटतं की उद्या काहीतरी तोडगा या विषयावर निघणार आहे. सगळं शिष्टमंडळ माननीय मुख्यमंत्री उद्याच्या दिवसाली दिल्लीला जाणार आहे आणि त्यामुळे त्यांना क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करतायत, केविलवाणा प्रयत्न आहे त्यांचा. मी हेच विचारेल की तुमचं सरकार असताना तुम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत असताना किती मदत केली ती तुम्ही सांगावी. नाहीतर आम्ही सांगतो, देवेंद्रजी मागच्या काळामध्ये मुख्यमंत्री असताना आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांना किती मदत केली ही आकडेवारी मी आपल्यासमोर ठेवतो, त्यांनी उत्तर द्यावं त्या गोष्टीचं. परंतु आता उद्या शिष्टमंडळ दिल्लीला जाणार आहे, उद्या काही ना काही त्यातून तोडगा निघेल आणि फक्त एक क्रेडिट घेण्याचं काम की बघा आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं म्हणून भाव वाढले, हे हा केविलवाणा प्रयत्न विरोधकांचा चाललेला आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.